नुकतेच अमरावती महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागलेले आहे आणि या निकालामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपला मोठा धक्का या निवडणुकीमध्ये बसलेला आहे। 2017च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तब्बल 45 जागांवर भाजपचा विजय झाला होता आणि त्यामुळे एकहाती सत्ता जी आहे ती भाजपची आली होती। परंतु या निवडणुकीमध्ये जवळपास 20 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या कमी झालेल्या आहेत। 25 जागांवर भाजपला समाधान मानावं लागलं आणि त्यामुळे पराभवाची नेमकी काय कारण आहे याचं चिंतन मंथन जे आहे ते आज होणार आहेत। अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपचे वरिष्ठ नेते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जे आहे ते पराभूत उमेदवारांसोबत संवाद साधणार आहे। दुसरीकडे विजयी उमेदवारांसोबत देखील संवाद साधणार आहेत। पराभवाची नेमकी काय कारणे आहेत याचा तपशील जो आहे तो चंद्रशेखर बावनकुळे पराभूत उमेदवारांकडनं घेणार आहेत। ज्या पद्धतीनं भाजपनं संपूर्ण ही निवडणूक ताकदीनं लढवली, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 15 पेक्षा अधिक सभा या ठिकाणी झाल्या। मुख्यमंत्र्यांचा रोड शो जो आहे तो झालेला होता आणि असं असताना मात्र मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं पराभव भाजपचा अमरावतीमध्ये झालेला, अपेक्षित यश आलं नाही। या पराभवाची नेमकी काय कारणे यावर चिंतन मंथन होणार आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो पराभूत भाजपचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे येणार आहे आणि संपूर्ण या पराभूत उमेदवारांसोबत चर्चा करणार आहेत। निवडणुकी दरम्यान काय घडामोडी घडलेल्या आहेत, संपूर्ण काय परिस्थिती, नेमकं पराभवाची काय कारणं याचं चिंतन मंथन केलं जाणार आहे। भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा देखील मोठा फटका या निवडणुकीमध्ये बसला का याचं देखील मंथन केलं जाणार आहे। दुसरीकडे एक विशिष्ट टीमच्या माध्यमातून सर्वेक्षण जे आहे ते अमरावतीच्या निकालावर भाजपच्या वतीनं केलं जाणार आहे। आपण बघू शकतो अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये जर आपण पाहिलं तर पराभूत भाजपचे उमेदवार या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। नवनीत राणा देखील या ठिकाणी येणार आहे। दुसरीकडे भाजपचे अमरावती शहरातले नेते असतील, त्यानंतर कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत देखील चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधणार आहेत। नेमकं पराभवाची काय कारणे आहेत हे या चर्चेच्या माध्यमातून समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।